मला जेव्हा ते ऐकलं तेव्हा खूपसा विश्वास बसला नाही की असंही असू शकतं. आणि एक एक गोष्ट बाहेर आल्यावर एकच वाटलं की मुलींनी स्ट्रॉंग असायला पाहिजे. स्ट्रॉंग मुलगी आणि स्ट्रॉंग स्त्री असली की कसं तिला कुऱ्हाडीने मारलं जातं, अदृश्य कुऱ्हाडीने, की तिने स्ट्रॉंग नसायला पाहिजे. मुलगी कशी पाहिजे? मार्दवतेचं प्रतीक पाहिजे, ती पेंगळी असली पाहिजे. अजूनही समाजाची तीच धारणा आहे. खरंच ही मुलगी आईवडिलांना सांगत होती की माझ्यावर अत्याचार होत आहेत. 2-3 वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ज्या माणसांनी प्रचंड हुंडा घेतला, नुसता डामडौल, एका दिवसात कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला, 51 तोळे सोनं. आणि मी जे बघतीये तर हे देताना मुलींनी थांबवलं पाहिजे. आपले आई वडील तिथं भिकारी होत आहेत. आपण कुठल्या बेसवर त्या घरात जातो तर तो पैसे घेऊन आलो तर आपलं वेलकम आहे, म्हणजे ते अस्तित्व आहे का आपलं, हे मुलींना कळलं पाहिजे. स्वतः शिकलेली मुलगी, एवढ्या संपन्न घरातली मुलगी हा अत्याचार का सहन करत राहिली, हेच मला पटलं नाही. दुसरं गोष्ट, तिची जी जाऊ ज्या धैर्यानं तिथून बाहेर पडली, या धैर्यानं वैष्णवीनं बाहेर पडायला पाहिजे होतं. आणि असेल ती शांतवृत्तीची, पण तिला जेव्हा त्रास होता तेव्हा तिच्या आसपासच्या लोकांनी खरंच तिला तिथून बाहेर काढायला पाहिजे होतं. आज तिचा बळी गेला नसता. इथून पुढं मुलींना मला एक सांगायचंय की जो हुंडा घेणार आहे आणि जिथे हाव असणारी माणसं आहेत, खरंच तिथे लग्न करू नका. आज मला माझ्या एक डॉक्टर क्षेत्रातल्या मुलीचं कळालं. ती MD पॅथ आहे आणि एका अशा नटरंगी मुलाशी तिचं लग्न झालं. आई वडील सांगत होते करू नको, आणि कळालं की अतिशय बोगस मुलगा आहे. तिचा डिवोर्स झाला आणि घरी आली. दुसऱ्या MD पॅथॉलॉजी मुलीला त्यानं जाळ्यात ओवलं, तिचाही डिवोर्स झाला. मुली डोळे उघडे ठेवून हे का करत नाहीत? जेव्हा बुजुर्ग लोक सांगतात की हे चुकीचं आहे, तेव्हा मुली डोळे उघडे ठेवत नाहीत. कालच एका मुलीचं मी काउन्सिलिंग केलंय. त्या मुलीनं त्या मुलाच्या घरी जाऊन सांगितलं की अरुणाताईंनी मला सांगितलं की तुझ्याशी लग्न करायचं नाही. त्या बाबाचा मला अधवा फोन, ताई तुम्ही हे काय शिकवताय? म्हटलं हे शिकवत नाहीये, तुझी हिस्ट्री काढली तर काय असेल तू बघ. पण एवढं स्पष्ट बोलणाऱ्या माणसाला काय त्रास समाजात होतो हे मला माहिती आहे. पण अहिल्याबाईंनी हेच केलंय, सावित्रीबाईंनी हेच केलंय. आपण हे फॉलो करायचंय, हे सगळ्या महिलांना माझं सांगणं.